लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. हॉलमध्ये सगळेच बसलेले असताना कला तिचा हात नळाखाली धरून असते. तेव्हाच आबा बाहेर येतात. अद्विकला ती दिसते तेव्हा तो पटकन जाऊन कलाच्या शेजारी उभं राहतो व तिची विचारपूस करतो व म्हणतो, अगं तू नळाखालीच हात धर. तेव्हा कलाचा फोन वाजतो व अद्विक म्हणतो, अगं तू हात धर ना, मी बघतो. व तो फोन बघतो तेव्हा काजलचा फोन असतो म्हणून कला घ्यायलाच जाते, पण तेव्हा पण तो म्हणतो की अगं थांब, मी आहे ना, मी देतो. हे सगळं तो फक्त आबाला दाखवायसाठी करत असतो. व फोनवर काजल कलाला सांगते, ताई तुला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. बाबांच्या ना डोळ्यांचं ऑपरेशन करायचं आहे, पण मग त्यांनी तुला सांगण्यासाठीच नाही सांगितलं. तेव्हा कला म्हणते, अगं ठीक आहे, मी बघते काय करायचं ते. व एवढं सगळं बोलून ती फोन ठेवून देते. अद्विक कलाला आबांसमोर फक्त म्हणत असतो, अगं हात किती भाजला आहे असं तसं म्हणून. नंतर तिथे अंजू क्रीम घेऊन येते. तेव्हा अद्विक म्हणतो, अंजू दे, मी लावून देतो. व तो तिला मुद्दामून प्रेमाने क्रीम लावून देतो. हे सगळं सरोज आणि रोहिणी बघत असतात. सरोज तिच्याच विचारात असते. तेव्हा रोहिणी तिला म्हणते, वहिनी बघितलंस ना, पण सरोजचं लक्षच नसतं म्हणून रोहिणी तिला वापस एकदा म्हणते. तेव्हा सरोज म्हणते, हो बघितलं, आणि ती रागारागात तिथून चालली जाते. हे सगळं नंतर आबा अद्विककडे बघत असतात. तेव्हा अद्विक त्यांच्याकडे बघून स्माईल करतो. इकडे खरींच्या घरी सगळ्या बायका बसलेल्या असतात. त्यांना वाटतं की संगीताने बचत गटाचं कर्ज मागितलेलं असतं म्हणून त्या म्हणतात, अगं तुझ्या मुली तर चांदेकरांच्या घरी गेलेल्या आहे, तू त्यांच्याकडे मदत मागितली तर देतीलच. तेव्हा संगीता त्यांना संभवतोय, नाही, माझ्या मुलींचे लग्न झाले, त्यांच्याकडून असं मागणं बरं दिसत नाही. ही आपली अडचण आहे, आपलं कर्ज तर आपणच निपटावं ना. त्यावर त्या बायका म्हणतात, अगं त्यांच्याकडून नको, पण मग तू तुझ्या हक्काच्या मुलींकडून तर मागू शकते ना, तर त्यांच्याकडे मागव. त्या तर अशी रांग लावतील नोटांची. का तुझ्या मुली आता श्रीमंत घरात गेल्या म्हणून पाठ फिरवली. हे सगळं ऐकून संगीता खूप शॉक होते. इकडे नयनाच्या रूममध्ये रोहिणी येते व तेव्हा नयना त्यांना विचारते, काही काम होतं का मॉमींला. तेव्हा रोहिणी म्हणते, नाही गं, फक्त तुझं कौतुक करायला आली होती. तू राहुलला काम करण्यासाठी मुद्दा एवढा छान पटवून दिलास ना, आणि खाली आबांना पण ते पटवून दिलं. हे काही सोपं काम नाही आहे. त्यावर नयना म्हणते, मॉमींला तुम्ही एवढं छान समजून सांगितलं होतं मला, तेव्हाच तर मी खाली एवढं सगळं बोलू शकले. पण नाही. त्यावर रोहिणी म्हणते, नाही, आमच्या आबांना एवढं पटवून देणं सोपं काम नाही आहे, तुला तर माहितीच असेल. पण मग तू खूप छान समजून सांगितलं, त्यामुळे मी तुझे खूप कौतुक करते हां. तेव्हा नयना म्हणते, तुम्हीच माझे इन्स्पिरेशन आहात. तुमचं आणि माझं खूप जमतं असं मला वाटतं. आपण दोघं सिमिलरच आहोत. मी कोणाच्या दबावाखाली राहत नाही, पण मग तुम्हीच माझे इन्स्पिरेशन आहात. तेव्हा रोहिणी म्हणते, खूपच छान हां, तू खूप हुशार आहेस. व ती जायलाच निघते. तेव्हा नयना म्हणते, तुमच्याकडे असं तोंडीच कौतुक करता का, काही असं गिफ्ट वगैरे देत नाही. तेव्हा रोहिणी मनातल्या मनात म्हणते, ही चांगलीच पोहोचलेली दिसते. खऱ्यांनी खूपच चांगलं शिकून पाठवले. कला आणि हिच्यात एवढा फरक असेल वाटलं नव्हतं मला. दुसरीकडे बायांनी असं सांगितल्यावर काजल खूपच चिडते व ती त्यांना म्हणते, अहो तुम्ही काहीही काय बोलताय, तुम्हाला माहीत नाही तर. कलाताई स्वतःच्या हिमतीवर कमवून आम्हाला मदत करते. ते ऐकून बाया उलट म्हणतात, चांदेकरांच्या घरात जाऊन तिला काम करण्याची गरज पडते म्हणून अजून त्या लोकांनी तिला स्वीकारलं नाही. म्हणजे 6 महिने झाले तरी पण स्वीकारलं नाही. ते सगळं ऐकून कलाच्या आईच्या डोळ्यात अश्रू येतात. इकडे रोहिणी गिफ्ट ऐकल्यावर आनंदी होऊन म्हणते, अगं हो, तुला तर खूप मोठं गिफ्ट देईल मी, पण अगदी वेळ आल्यावर. आणि एक छोटं मोठं नाही, खूपच मोठं असा विचार केला आहे मी. पण मग कलापासून तू सावध राहा. तिची तर लायकीच नाही आहे इथे राहायची, आणि तरी ती तुला तिच्याबरोबर येऊन बसवते. खऱ्यांच्या घरी तर तुझा जन्मच नको व्हायला होता. तुझी लेवल आमच्याबरोबर आहे. पण ती कला ना खूपच जास्त हुशार आहे. बघितलं नाही घरात आल्यापासून सगळ्यांना कसं तिच्या साईडने केलं आहे. आबा पण तिला पाठीशी घालतात. मला तर भीती वाटते. तुला तिच्यापुढे हात नको पसरायला लावायला. तू तिची मोठी बहीण असून सुद्धा मला पण चांगलं नाही वाटणार. हे सगळं ऐकून ती चाली जाते आणि नाही ना तिच्याच विचारात असते. चांदेकरांच्या घरी डायनिंग टेबलवर सगळे बसलेले असतानाच कला सगळ्यांना वाढत असते, पण ती तिच्याच विचारात असते म्हणून तिच्याकडून बऱ्याच चुका होतात. म्हणून शेवटी आबा तिला विचारतात, कला काय झालं आहे, तुझं लक्ष नाही आहे, किती वेळचं बघतोय मी. त्यावर कला म्हणते, काही नाही आबा, असंच. पण मग आबा तिला जोर देऊन विचारतातच. तेव्हा ती सांगते की आमच्या घरावरचं कर्जाचं डोंगर कसं पार पाडायचं त्याचाच विचार करते. ते तिकडे तर करताच आहे मेहनत, पण मला पण इथं बसून काय करता येईल याचा विचार करते. तेव्हा आबा म्हणतात अद्विकला की अद्विक,
अद्विक, तुझ्या बायकोच्या डोक्यात काय टेन्शन आहे, त्याचं तिला किती ताण होतं याचं तुला काहीच वाटत नाही. तू काहीतरी करायला पाहिजे. ते मध्येच सरोज म्हणते, आबा त्याचा काय संबंध याच्यात? तिच्या घरचं ताण आहे तर ती सॉल्व्ह करेल. उगाच तुम्ही त्याला मध्ये ओढू नका. तो काही तिचा जवळचा नातेवाईक नाही आहे. आणि उगाच मला किती टेन्शन आहे हे दाखवून सगळ्यांची सहानुभूती मिळवायची असते तिला. ती वाटच बघत असते कधी तुम्ही अद्विकला सांगतात की यामध्ये लक्ष घाल म्हणून. तुम्ही त्याला मध्येच ओढू नका बरं. ते ऐकून सगळे शॉक असतात. काही खुशीने तर काही काळजीने. आबा ऐकतच असतात व म्हणतात, सरोज तू असं कसं बोलू शकते? आता आपण सगळ्यांनीच बघितलं तिचं चित्र थारावर नाही आहे, तर मग ह्या घरात एक नवरा म्हणून अद्विकची जिम्मेदारी नाही का? तिला विचारावं की काय प्रॉब्लेम आहे. मी इकडे असून मला जाणवतं आहे तिचं, तर तो तर तिचा नवरा आहे. त्यावर सरोज म्हणते, मला नाही वाटत त्याची काही जिम्मेदारी आहे. तेव्हा आबा म्हणतात, अगं तुला वाटत नाही पण मग शेवटी ते नवरा बायको आहेत ना. पण सरोज म्हणते, ते नवरा बायको फक्त आहेत, ते मानत नाही आणि ते नवरा बायकोसारखे राहत पण नाही. त्यावर आबा म्हणतात, हे तू म्हणतेस पण बाकीच्यांसमोर तर ते झालं आहे ना. देवारामाच्या साक्षीने त्यांनी लग्न केलं आहे. तर मग ही अद्विकची जिम्मेदारी आहे आणि कर्तव्यसुद्धा की तिला विचारणं की काय झालं आहे बाई, काही आहे का? पण मग सरोज त्यावर शॉकच होऊन बघते व मध्येच कला बोलते, नाही आजोबा, तुम्ही अद्विकला यामध्ये ओढू नका. त्याने मला खरं तर विचारलं एकदा नाही दोनदा की तुला काही त्रास होतो आहे का, मी काही मदत करू का? पण मग मीच त्याला सांगितलं नाही. हे सगळं ऐकून अद्विक मनातल्या मनात विचार करतो, हो म्हणजे हिला पटलं आहे वाटतं की मी तिची काळजी करतो आहे म्हणून. आणि खरं तर आबाला पटलं आहे हे महत्त्वाचं, की मी खरेला स्वीकारले म्हणून. हे सगळं ऐकून सरोज खूप शॉक होते व रोहिणी एकदम विचित्र हसते व सरोज ते सगळं ऐकून तिथून चाली जाते. इकडे करेंच्या घरी बाया म्हणतात, संगीता आता अश्रू काढून काय फायदा? आधी तर खूप म्हणत होती माझ्या मुलींचे लग्न करेल मी तर श्रीमंतांसोबतच, आणि आता काय झालं? आता द्या म्हणावं पैका त्यांच्याकडून आणून. आणि नंतर दुसरी बाई म्हणते, हो ना, चांदेकरांची पोरं बिना लग्नाची आहे समजल्यावर कशी म्हणत होतीस की त्यांच्यासोबतच लग्न लावून देईल. आता आणा म्हणावं पोरींना त्यांच्याकडून पैका. हे सगळं ऐकून संगीता खूप दुःखी होते व रडत रडतच त्यांना म्हणते की आमच्या डोंगावर कर्जाचं डोंगर आहे वय, आणि मी तुम्हाला थोडीशी मदतसाठी पैसे मागितले आणि तुम्ही हे सगळं ऐकवताय व मला. माझ्या कर्जात थोडीशी मदत होईल म्हणून मी कर्जासाठी तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही मला हे ऐकवता वय. हीच का तुमची मैत्री? हाच का शेजार धर्म? असं बोलून त्यांना म्हणते, निघा, काही नको मला कर्ज, निघा निघा. सगळ्या बाया चिडून चालल्या जातात व तिथे फक्त काजल आणि संगीताच असतात. काजल तिच्या आईला म्हणते, आई कशापायी बोलवलं होतं त्यांना? बाबांना समजलं तर ते किती चिडतील माहिती आहे. तेव्हा कला म्हणते, बघितलंस ना कशात त्यांना बोलून गेल्या मला. तेव्हा काजल म्हणते, आई पण मी खरं सांगू त्या बोलल्या ना त्या काही चुकीचं पण नव्हतं. आपल्या डोक्यावर आधीच कर्ज असताना अजून कर्ज घेणं म्हणजे मूर्खपणाच झाला. आणि तू कशाला बोललं त्यांना? त्यावर संगीता म्हणते, हां तू पण मलाच बोल, मीच चुकीची आहे, मलाच काही समजत नाही, मीच काही पण करते. बोल मला, आता तूच बाकी होते, तू पण बोलून घे. मी पण कशामुळे करते हे कोणी समजून घ्यायचा प्रयत्न केला? मला किती काळजी वाटते याचं तुम्हाला काहीच नाही. वर ती रडत असते. त्यावर काजल तिला समजवण्यासाठी तिच्या जवळ जाते व म्हणते, आई तुझ्या डोक्यातून कल्पना आली की काय होतं पाहिलंस ना तू. आता तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव. आपण कर्ज पण फेडू आणि बाबांचं ऑपरेशन पण होईल, म्हणून तू काळजी नको करू. तू फक्त लक्ष दे आणि आम्ही सगळं करून घेऊ. व तिला समजावून सांगते. इकडे डायनिंग टेबलवर आबा अद्विकला म्हणतात, अद्विक ही अशी, हिच्या घरात एवढं डोक्यावर टेन्शन असल्यावर ही अशीच वागणार आणि घरातली लक्ष्मी अशी टेन्शनमध्ये मला चालणार नाही. तू जाऊन त्या बँक मॅनेजरशी बोल बरं काय म्हणतात ते. जर त्यांनी नाही ऐकलं तर त्यांना थोडे पैसे, नाहीतर आपण चेक देऊ, बघू काय होतं ते. त्या कला नाही नाही म्हणत असते पण आबा ऐकतच नाही. नंतर रोहिणी मनातल्या मनात म्हणते, आबा सगळ्यांना पैसे का वाटत फिरताय आणि ह्या मुलीसाठी एवढे पैसे? हिने ना काहीतरी जादूटोणाच केला आहे आबांवर. आणि ही सरोज वहिनी पण ना एकदा हिचं डोकं गरम झालं की चाली जाते. अशी तडकाफडकी निघून जायची काय गरज होती? आता बसा. नैना पण मनातल्या मनात म्हणते, आबा कर्जासाठी पैसे देताय, या कलासाठी एवढं काय करताय? आणि मी साधा एक नेकलेस मागितला तर केवढे बोलले मला बिल पण आणून दिलं. तेव्हा नैना म्हणते, आबा मला पैसे नकोत, तुम्ही एवढं विचारलं तेच खूप झालं. एवढं सगळं टेन्शन मी काय करायचं ते मी माझं बघून घेईल. पण मग एवढं टेन्शन असल्यावर मला फक्त मन मोकळं करणंच गरजेचं होतं. तुम्ही विचारलं आणि माझं मन मोकळं झालं, तेच खूप आहे. पण मला पैसे नकोत.
आम्ही याच्या आधी असं कोणाकडून पैसे उधार नाही घेतले, मग गरज असो किंवा नसो. आणि आईवडिलांना पण नाही आवडणार तुमच्याकडून पैसे घेतलेले. त्यावर आबा म्हणतात, अगं सुनबाई असं नसतं, जेवढं माहेर आपलं असतं तेवढं सासरसुद्धा आपलं असतं, त्यामुळे पैसे घे. पण मग कला म्हणते, नाही आजोबा, हे कर्ज मी माझ्या स्वखर्चानेच फेडेन, मला पैसे नकोत. हे ऐकून आबा खुश होतात व बाकीचे सगळे थोडं बघत असतात तिच्याकडे. आजच्या भागात एवढंच. आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या काय होणार? पदवी करेल मदत, कला कसा फेडणार कर्ज, किंवा सरोज काय निर्णय घेईल आता एवढं सगळं झाल्यावर, हे सगळं प्लीज कमेंट करून कळवा तुम्हाला काय वाटते तर. आणि उद्या काय होणार यासाठी उद्याचा भाग नक्की बघा. थँक्यू.